नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयीचीच नवीन अपडेट तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, शासनाचा मोठा निर्णय झालेला आहे की अपात्रतेची जी अट होती ती अट आता वगळण्यात येणार आहे. जून महिन्यामध्ये जे 24 लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत, त्या अपात्र महिलांचे जे हप्ते यायला देखील बंद झालेले होते. जून आणि जुलै महिन्याचे हप्ते त्या अपात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. त्यांना आता एकत्र 3,000 रुपये जून आणि जुलै महिन्याचे खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो, सरसकट लाभ मिळणार आहे असे सांगितल्या जात आहे, कारण की विरोधी पक्षनेते हे देखील या योजनेविषयी आक्षेप घेत आहेत की ज्यावेळी तुम्हाला आवश्यकता होती त्यावेळी तुम्ही सर्वांना पात्र ठरवलं, परंतु आता तुम्ही त्यांची आवश्यकता संपल्याच्या नंतर त्यामधील एक महिला कमी करून तुम्ही अपात्रतेची यादीही वाढवत आहात, असे सुप्रिया सुळे मॅडम यांनी स्वतः ट्विट करून काय सांगितलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. सुप्रिया सुळे मॅडम यांनी ट्विट करून काय सांगितलेलं आहे तुम्ही पहा. रक्षाबंधनाच्या दिवशी राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींची चौकशी करण्याचा निर्णय जाहीर करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राज्यभरातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींना राखीचे हे अजब गिफ्ट या निमित्ताने सरकारने दिले. ही खेदाची बाब आहे. काही दिवसापासून आवडत्या असणाऱ्या या बहिणी आता लाडक्या राहिल्या नाहीत काय, हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो. राज्यभरातील बहिणींची चौकशी करण्यासाठी हे शासन घरोघरी जाणार, प्रत्येक बहिणींची चौकशी करणार, हे अतिशय खेदजनक आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावे त्याप्रमाणे बदलत आहेत. पण त्यामुळे चांगल्या हसत्या खेळत्या घरामध्ये सासू सुना, जावा जावा, ननंद जाऊ यांच्यात भांडण लागली आहेत. ही भांडणे आजकाल विकोपाला जाऊ लागली आहेत. त्यामुळे अनेक घरांची शांतता देखील बिघडली आहे. शासनाने अक्षरशः घराघरात भांडण लावली असे म्हणता येईल. आता शासनानेच ही भांडण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सरसकट पात्र महिलांना या योजनेचा लाभ द्यावा, असे ट्विट सुप्रिया सुळे मॅडम यांनी केलेलं आहे. मित्रांनो, त्यावरच सर्व लक्ष घेता शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे असे सांगण्यात येत आहे की याविषयी शासनाचा मोठा निर्णय झालेला आहे की अपात्रतेची अट ही आता वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण की जो वाद सर्वत्र पाहून त्यांच्या लक्षात आलेला आहे की सरसकट लाभ हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात यावा. जून आणि जुलै महिन्याचे हे 24 लाख लाभार्थी या 2 महिन्याच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना देखील एकत्र 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येतील असे देखील सांगण्यात येत आहेत. मित्रांनो, सरसकट लाभ मिळणार असल्यामुळे अपात्रतेची अट ही या निकषामधून काढून टाकण्यात येईल का, हा प्रश्न आता निर्माण होत आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल कसं वाटते? तुम्हाला या अपात्रतेची अट वगळावी का, हे तुमचा अंदाज काय सांगतो, तुमचं मत काय सांगतो, नक्की आमच्या व्हिडिओमध्ये सांगा. ही अट वगळल्या गेली पाहिजे का आणि सरसकट लाभार्थ्यांना हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा का, हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ज्यांना देखील पैसे मिळालेले नाहीत जून आणि जुलैचे, त्यांनी देखील कमेंटमध्ये आपला जिल्हा लिहून पैसे मिळाले नाही असे टाईप करून सांगा, जेणेकरून सर्वत्र ही माहिती पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.